वेळापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मंडळी, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात सर्वात जास्त दुबार मतदारांचा यादीत समावेश असल्याचं दिसून आलंय। अंधेरी पश्चिम मतदारसंघात 30,000पेक्षा जास्त दुबार मतदार असल्याचं उघडकीस आलंय। त्यात मनसे विभागाध्यक्ष मनीष धुरी यांच्या छायाचित्रासमोर बंगाली आणि त्यांच्या बहिणीच्या छायाचित्रासमोर मुस्लिम नाव प्रसिद्ध करण्यात आलंय। त्यामुळे मनसेने या प्रकरणात तीव्र भूमिका घेतली आहे। या प्रकरणात मनसेच्या शिष्टमंडळानं मुंबई महापालिका के पश्चिम विभाग कार्यालयाला भेट देऊन महापालिका अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं। येत्या 7 दिवसात ही मतदार यादी दुरुस्त झाली नाही तर मुंबई महापालिकेच्या अंधेरी पश्चिम कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेनं दिलाय। मतदान यादीचा दुबार मतदार, मृत मतदार, मृत झालेले व्यक्ती आणि स्थलांतरित व्यक्तींचे एकूण डेटा आम्ही आज वॉर्ड ऑफिसमध्ये जमा केलेला आहे। 165 अंधेरी विधानसभेमध्ये एकूण 30,000 दुबार मतदार यांची नोंद आम्ही त्यांना आज दिलेली आहे। सगळ्या गोष्टीचे पुरावे डिजिटल आणि ऑन पेपर रेकॉर्ड त्यांना सादर केले आहेत आणि त्यांना 7 दिवसाचं अल्टिमेटम दिलं आम्ही। 7 दिवसामध्ये जर का त्यांनी याच्यावर आम्हाला लेखी स्वरूपामध्ये उत्तर देऊन याच्यावर कार्यवाही नाही केली तर त्याच्यावर आम्ही मनसे स्टाईलनी आम्ही आंदोलन करू। वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल एका लग्न सोहळ्यात